समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकरं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगम। पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन कृपदाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपदाने देतो विस्तारू त्यांच्या कृपदाने संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होता। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मिकळा कुसरी काही जणेने बोलतो वचनती भाविक एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी ध्याये नित्यं पूर्ववेश ललिता कंदर्प लावण्यदा देवी देवगणै रूपाश चरणा कारुण्य रत्नाकरा लीला गृहिणी विराजित भुजा स्वच्छंद्र हासाधिनी भक्तानंद विदायिनी प्रमुदिता नित्योत्सवा रेणुका माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली ओ माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली जैसे मनसाला
नमो आर्यभूमी जिथे वाढलेली, नमो कर्मभूमी जियेच्याच कामी, असो देह माझा नमामि नमामि, भारत माता की विठ्ठल विठ्ठल। हरी हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावे माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावी, चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, तुका म्हणे तया मने भार, वाहो हा संसार, देवा पायी ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, विठ्ठल विठ्ठल। हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असलेले, वारकरी संप्रदायाचे महामेरू असलेले जगद्गुरु संत तुकोबारायांचा चारचरणांचा आपल्या सर्वांच्या पाठात असणारा, परिचयात असणारा उत्कृष्ट असा अभंग तुकोबारायांच्याच कृपेची याचना करत सेवेकरता निवडला आहे। विठ्ठल विठ्ठल शार्प करत उपस्थित भगवत चरणानुरागी पुरुष आणि भक्तिमती माता, उपस्थित दृश्य दृश्य शक्ती यांच्या चरणारविंदावर माझा साष्टांग प्रणिपात। भक्ती रसातील अवीट आनंद आपल्या सर्वांना मिळावा यासाठी उदारपणे ज्यांनी शब्दांची उधळण आपल्या सर्वांवर केली असे असलेले ज्ञानोबराया तुकोबाराया आदी करून संतांच्या चरणी माझा साष्टांग प्रणिपात। मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, ओ मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या। कीर्तनाला सुरुवात करण्याच्या पूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा, संत चरणराजांनी पावन आणि पवित्र झालेल्या आपल्या या तरडे गावामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह यावर्षी सुद्धा पूर्णत्वाला जात आहे। पूर्णत्वाला जाताना तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आपण संपूर्ण ग्रामस्थांनी माझ्या वाट्याला सुपूर्द केली। प्रथमतः ग्रामस्थांचे ऋण व्यक्त करते। विठ्ठल विठ्ठल विशेषतः ज्यांच्या माध्यमातून माझं इथपर्यंत येणं झालं, आदरणीय हरिभक्तीपरायण श्रद्धेय श्री नंदकिशोर महाराज दौंड यांच्यामुळे माझं इथपर्यंत येणं झालं। तसेच
माझ्या गुरुस्थानी असलेले आदरणीय हरिभक्तीपरायण श्रद्धेय पूजनीय गजाननजी महाराज वरसाडेकर यांच्या माध्यमातून माझं इथपर्यंत येणं झालं. आपल्या सर्व मायबापांचं दर्शन झालं, कृतकृत्य झाले. विठ्ठल विठ्ठल. सप्ताहाला लागलेले असंख्य ज्ञानीजन गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. भगवंताचा गुणानुवादनाची सेवा करण्यासाठी सर्वजण आपापली सेवा या ठिकाणी सुपूर्त करत आहेत. आदरणीय गायनाचार्य मला साथी करता उपस्थित असलेले हरिभक्तीपरायण संगीत विशारद अक्षय महाराज लांडेकर, त्यानंतर संगीत विशारद नामदेव महाराज आघाव आळंदीकर, त्यानंतर संगीत विशारद आदरणीय हरिभक्तीपरायण भाऊसाहेब महाराज वडेल, मृदुंगाचार्य हरिभक्तीपरायण विठोबा महाराज धानोरे आणि तालमणी मृदुंगाचार्य हरिभक्तीपरायण नंदकिशोर महाराज दौंड. एकदा सर्वांसाठी जोरदार टाळ्या. आपल्या सप्ताहासाठी निरंतर कष्ट करणारे, माझ्या पांडुरंगाचं नामस्मरण, माझ्या पांडुरंगाचं कीर्तन, ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण यथार्थ पूर्ण व्हावं यासाठी अविरत अट्टहास करणारे, आपल्याच गावी राहणारे आदरणीय बाबूलालजी बरोबर आणि आदरणीय नंदलालजी, एकदा यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. टाळ्यांचा आवाज जरा कमी येतो, एकादशी काल झाली आज नाही आहे. जरा टाळ्या चांगल्या वाजवत जा, अशी कुचराई नका करू माझ्यासोबत. हा, असं वाजवत जा जरा. अगदी सप्ताहाला ज्यांचं सुंदर असं मार्गदर्शन आहे, अथपासून इतिपर्यंत संपूर्ण कार्यभाग सांभाळणारे, आपल्या सर्वांना कीर्तनाचं आस्वादन व्हावं, भगवत गुणानुवादनाचं श्रवण व्हावं यासाठी प्रयास करणारे हरिभक्तीपरायण आमचे नंदकिशोर महाराज दौंड सगळ्याच गोष्टींमध्ये अगदी उत्तीर्ण आहेत. इतकी सुंदर नांदगावला त्यांची वारकरी शिक्षण संस्था सुद्धा आहे आणि इथे उपस्थित असलेले हे बालगोपाल त्यांच्याच संस्थेतले किंवा त्यांच्याच हाताखाली घडलेले हे संपूर्ण विद्यार्थी आहेत. एकदा यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. किती लहान लहान आहेत बघा हे असे बालगोपाल. या ठिकाणी कीर्तनाच्या ठिकाणी पाहिले की इतकं उभरून येतं. संप्रदायाची श्रीमंतीच आहे. एवढ्या बालपणीपासून ज्यांनी याच्यामध्ये प्रवेश केला तो मोठ्यापणे डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक होईल की नाही मला माहिती नाही, पण एक चांगला माणूस मात्र नक्की बनेल याची शाश्वती हा संप्रदाय आपल्याला देतो. आणि एवढ्या लहानपणापासून भक्तीचा आनंद लुटावा याच्यासाठी परमार्थामध्ये प्रवेश हा खरंच सुवर्ण योग आहे. त्यानंतर आमच्या दौंड महाराजांचे सुद्धा ऋण व्यक्त करते की आपण एवढं सुंदर, मला असं वाटतं माझ्या ऐकिवात आहे की सलग 15 वर्षापासून त्यांचं आपल्या गावावर प्रेम आहे. अर्थातच आपलं सुद्धा त्यांच्यावर प्रेम आहे आणि त्या प्रेमास्पदाच्या भावनेपोटी इतका सुंदर कार्यक्रम अखंड 15 वर्ष झालेत असाच सुरू आहे. पांडुरंगाच्या कृपेने, गुरुवर्य तानसेन महाराजांच्या कृपेने हा कार्यक्रम असाच अविरत चालू राहील यात अजिबात शंका नाही. विठ्ठल आणखी काही उरलेला परिहार जो असेल तो मी उत्तरार्धामध्ये नक्कीच देण्याचा प्रयास करेल. उपस्थित संपूर्ण श्रोतृवृंद, आपण सर्व फार श्रद्धेने या ठिकाणी आलात. आपल्या सर्वांच्या उपस्थितीचा मला आदर आहे. आणि हो, आणखी एकदा कीर्तनाला सुरुवात करण्याच्या पूर्वी आमच्या साऊंड सिस्टीम वाला दादांसाठी सुद्धा एकदा टाळी वाजवून द्या. सुंदर अशी साऊंड सिस्टीम ते प्रोव्हाइड करतायत. ज्ञानियांची माऊली व ब्रह्मरस या युट्यूब चॅनलवर सुद्धा आपल्याला हा संपूर्ण कार्यक्रम पाहायला मिळेल. आदरणीय आमच्या दादांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. टाळ्या वाजवत जा जरा. माझं बोलणं कळत नाही का तुम्हाला? कळतंय ना माझं बोलणं? तुम्ही पडले खानदेशातले, आम्ही पडलो विदर्भातले. थोडासा भाषेचा घोळ होतो. भाषेचा घोळ नाही होतो, भाषा मराठीच आहे, पण थोडंसं वळण वगैरे चेंज होतं आणि त्यामुळे बरेच शब्द कळत नाही. मी आता 2-4 दिवसाआधी खानदेशमध्ये कीर्तनाला आले होते महाराज आणि त्या ठिकाणी आल्याबरोबर आता कीर्तनात जरा उशिरा पोहोचले. मग आले सगळी घाई होती. म्हटलं मी जेवण नंतर करेल. त्यांनी ऐकलं बरं माझं. गेल्याबरोबर लगेच चहा त्यांनी आणला आणि म्हणायला लागले ताई चहा तरी घ्या किमान. आणि चहा घेतल्याबरोबर कीर्तनाला सुरुवात करा. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, लगेच चहा घेऊ. त्यांनी आणली चहा. मग मी घ्यायला लागले. म्हणाली ताई बशी घ्या ना. म्हटलं बशी नको, मी कपानं चहा घेते. म्हणे अहो ताई बशी घ्या ना. म्हटलं अजिबात बशी नको, मी कपाने चहा घेते. पुन्हा म्हणायला लागले अहो बशी घ्या. म्हटलं बशी तर बिलकुल घेत नाही, मी कपाने चहा पिणार. आमचा दांगडो ऐकून शेजारची बाई धावत आली. म्हणे ताई बशी घ्या म्हणजे ती बशी घ्या नाही, खाली बसून चहा घ्या. मग मला कळलं अच्छा असं पण असतं का. खानदेशची बरीच भाषा थोडीशी वळण पडतं. भाषा एकच आहे मराठी, पण थोडंसं चेंज होतं
आणि अर्थातच तुम्ही मला समजून घ्याल 1 ते 1.5 तासामध्ये सुंदर पण नाथाचं गुणगान आपण या ठिकाणी करणार आहोत. जास्त परिहारामध्ये वेळ घालवत नाही. उत्तरार्धामध्ये आपण नक्कीच परिहार आणखी करण्याचा प्रयत्न करूयात. आणखी एकदा एक शेवटचं राहिलं, आपल्या संपूर्ण गावकऱ्यांसाठी आणि उपस्थित श्रोत्रवृंदांसाठी सुद्धा जोरदार टाळी होऊन जाऊ द्या. कारण महाराज, मी असं ऐकलं की असंख्य गावं पाहिलेत, पण असं एकही गाव पाहिलंय नाही की जिथे आजपर्यंत कोणी व्यसन करत नाही. दुकानदार सुद्धा गुटख्याच्या पुड्या विकत नाही, असं असलेलं हे पहिलं गाव. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. असं माझ्या ऐकिवात आलं की अगदी निर्वसनी असलेलं गाव म्हणजे आपलं तरडे गाव. आणि तसंही पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरिचे दास जन्मा घेती, जेथे हरिचे दास जन्मा घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. अशा ठिकाणी येण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं. मुळात या धर्ममंडपात येण्यासाठीच भाग्य लागतं. नेहमी सांगत असते, जिने लोग चुनते हैं वो संसद में बैठते हैं. जिने लोग चुनते हैं वो संसद में बैठते हैं, और जिने मेरे प्रभु चुनते हैं वो सत्संग में बैठते हैं. महत्संगस्तु दुर्लभो अगम्यो अमोघश्च लभते तत्कृपैव. हा सत्संग फार दुर्लभ आहे, पण तरी सुद्धा लाभतो. कुणामुळे? तत्कृपैव. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. सब काम हो रहा है. वैसे हम भी कहेंगे, तानसेन बाबा जी से कहेंगे कि बाबा मेरा आपकी कृपा से सबका हो रहा है. त्याने कृपा करावी आणि आपल्याला सत्संगाचा आस्वाद मिळावा, हे खरंचही त्याच्या कृपेशिवाय शक्य नाही. अखंड त्याची अविरत कृपा 15 वर्षापासून आपल्या गावावर बरसते आहे आणि यानंतर सुद्धा अशीच अबाधित राहील, यात शंका नाही. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. प्रस्तुत अभंग तुकोबारायांचा भक्तीचं यथार्थ वर्णन करणारा असा सुंदर अभंग आहे. भक्तीचा अनेको अंगाने जर आपण विचार केला तर भक्तीचे असंख्य रूप आहेत, आणि या सर्व रूपांपैकी माझ्या परमात्म्याला जी भक्ती आवडते तिचं चिंतन आज आपण प्रस्तुत अभंगामध्ये करणार. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. संसाराच्या मायेतून जरा पाय वेगळा करत. विठ्ठल संसारातून आपला पाय जरा मोकळा करत भक्तीच्या अथांग सागरामध्ये जे डुबकी मारतात ते भक्त भगवंताला आवडीचे होतात. संसारावर तिलांजली वाहत भक्ती रसामध्ये निरंतर जे नाहून निघतात ते माझ्या परमपिता परमात्म्याला प्रिय होतात. मग मात्र तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही, ऐकियला ऐसा कोणी. नारदजींच्या उक्तीप्रमाणे अन्याश्रयाणाम त्यागो अनन्यता. जो संपूर्ण आश्रयांचा त्याग करत केवळ परमात्म्याचा आश्रित होईल त्याच्यावर भगवंताची निरंतर कृपा बरसल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठला. मला सांगा काय केलं होतं माता शबरीने? मला सांगा काय केलं होतं वृंदावनातल्या गोपीने? कसल्या रुचा येत होत्या त्यांना, आणि कसलं धर्मशास्त्राचं ज्ञान होतं, कसल्या वेदांच्या रुचा पाठ होत्या? काहीच केलं नाही. रात्रंदिवस त्याच्या नामस्मरणाचं अनुसंधान हृदय मंदिरामध्ये लागलेलं होतं. माता शबरीने 99 वर्ष प्रतीक्षा करावी माझ्या रामप्रभूंचं येणं व्हावं. गुरूंच्या शब्दावर माता शबरीने विश्वास ठेवावा. गुरूंनी सांगावं, शबरी तुझ्या या पर्णकुटीमध्ये मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र येणार आहेत. प्रतीक्षा करावी, रात्रंदिवस त्याच्या नामस्मरणाचं अनुसंधान करावं आणि म्हणावं, प्रभू रामाने दर्शन द्यावे, प्रभु रामाने दर्शन द्यावे. गातो मुखी हरिना हरिना, गातो मुखी हरिना. अंतरी माझ्या
करील श्रीराम अंतरी माझ्या रात्रंदिन तो वास करील श्रीराम 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 प्रभू रामाने एकच अनुसंधान लागलेलं आहे. माझ्या रामचंद्राने मला दर्शन द्यावं, काही नव्हतं शबरीकडे सेवेशिवाय, भक्तीशिवाय आणि ओतपोत भरलेल्या हृदयाशिवाय, प्रेमाने भरलेल्या हृदयाशिवाय काहीही नव्हतं. दंतमार्जन सुद्धा तिने केलेलं नाहीये. अक्षरशः केसांनी रस्ता झाडायची आणि शबरी कर रही रस्ता साफ, राम मेरे कब घर आएंगे. माझे रामचंद्र प्रभू कधी येणार आणि माझ्या या झोपडीला पावन करणार. रात्रंदिवस एकच अट्टहास तिचा सुरू होता आणि त्या भावनेपोटी रामचंद्राला जावं लागलं. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. सहज आला, कसले कष्ट केले नाही हो त्याने, सहज आला आणि त्या शबरीला भेटला. शबरीचा विश्वास होता, कारण माझ्या रामचंद्रांनी सर्वांचं भलं केलेलं आहे, माझं का करणार नाही. कबीराचे विणी तोषेले देव करी काम, कबीराचे विणी तोषेले देव करी काम. कौशल्याचा राम बाई, कौशल्याचा राम, कौशल्याचा राम बाई, कौशल्याचा राम. कबीराचे विणी तोषेले देव करी काम. इन तोषेले देव करी का, कौशल्याचा राम बाई, कौशल्याचा राम, कौशल्याचा राम बाई, कौशल्याचा राम. त्याने सर्वांचं केलं, त्याची पद प्रतिष्ठा त्याने सोडली, लयाला लावली आणि भक्तांच्या घरी कामाला रुजू झाला तो परमात्मा. शबरीचा भाव होता म्हणून तिच्या घरी गेला. अशी जी भक्ती आहे ना, ती माझ्या परमात्म्याला आवडते. मला सांगा, जनाबाईचं सुद्धा, अहो एक दोनच नाही, इतिहासातले सगळे संत तुम्ही बघा, प्रेम अर्पण केलं आणि प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी, या न्यायाने भगवंताला जावं लागलं. आपण म्हणतो आपल्या घरी काय येत नाही, आम्ही पण तर प्रेम करतो देवावर, पण आपलं प्रेम जरा स्वार्थाचं आहे बरं का. आपलं प्रेम एवढं निस्वार्थ, एवढं निखळ, एवढं अखंडित, एवढं अबाधित अजिबातच नाहीये. समर्पण भावना आपल्या अंतकरणात नाहीच आहे. देवासाठी उदबत्ती घेतो आपण, पण चॉईस कुणाची असते? सुवास कुणाच्या चॉईसचा असतो सांगा जरा? आपल्या चॉईसचा असतो ना. घ्यायची कुणासाठी असते? देवासाठी घ्यायची असते, पण सुगंध आपल्या चॉईसचा. आम्हाला ही पाहिजे, मोगऱ्याची पाहिजे, केवड्याची पाहिजे. अहो त्याचं बघा ना, त्याला कुठला रंग आवडतो, त्याला कुठला सुवास आवडतो, त्याच्यावर आपण चिंतन नाही केलं आजपर्यंत. नारळ जरी फोडलं तरी पण ते जर खराब निघलं तर देवाला पावलं, आणि ते जर चांगलं निघलं तर लगेच तुम्ही घ्या प्रसाद, तुम्ही घ्या, तुम्ही पण घ्या, लगेच वाटून खाऊन मोकळं. जर ते खराब निघलं तर देवाला पावलं. बरं एवढंच नाही, माता माऊल्या तर एवढ्या हुशार आहे, गॅसवर जर ते दूध तापायला लागलं आणि ते जर खाली आलं, उतू येऊन खाली जर आलं तर लगेच म्हणतात अरे 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 कृष्णार्पण. बाहेर आल्याबरोबर जोपर्यंत पातेल्यात होतं तोपर्यंत कृष्णार्पण नाही, ते वाया गेलं म्हणून देवाला पावलं. स्वार्थी भक्ती हो आपली. आपल्याला भजन जरी करायचं असलं तरी सुद्धा स्वार्थाने आपण भजन करतो. अहंकार त्यामध्ये येतो आणि ते भजन त्या अहंकारासहित होतं. एखाद्या भजनी मंडळामध्ये एखादा माणूस आला कदाचित, आणि तो आल्याबरोबर जर कुणी त्याच्याजवळ टाळच दिला नाही किंवा कुणी म्हटलंच नाही की रामभाऊ भजन म्हणा असं म्हटलंच नाही, तर त्याला एवढा तुडुंब फुग्गा येतो. तो म्हणतो गेलो होतो भजनाला पण कुणी विचारलं नाही, याच्या पुढे जाईन तर कधी याद राख, कानाला कान खडी, अजिबात जाणार नाही. असा अहंकारासहित जर भजन कराल, चित्तवृत्ती जर शुद्ध नाहीये आणि भजन करत आहात, भक्तिभावाने भजन करत आहात, अजिबात पावणार नाही. एक सांगू तुम्हाला, भाव के बस में है भगवान, भाव बिना सब साधन झूठा, बिरखा सकल विधान. भाव के बस में है भगवान, याच्याही पुढे देव भोलाला भावासी, देव भोलाला भावासी, देव भोलाला भावासी, देव भोलाला भावासी. सांडोळ्या वैकुंठासी, सांडोळ्या वैकुंठासी.
वेळेची गरज आहे. अतिशय प्रेमास्पदाचा भाव ज्या दिवशी जागृत होईल त्या दिवशी आपल्याही दारवंट्यात परमपिता परमात्मा आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. अस्पृश्य समाजात जन्माला आलेली जनाबाई अगदी लहान होती. 7 वर्षाची जनाबाई. दुधाचे दात सुद्धा पडलेले नव्हते, पण एका तपपूत पुरुषाच्या कुशीमध्ये तिला आश्रय मिळावा. पांडुरंग रायाने नामदेव रायांना प्रेरणा करावी आणि सांगावं, नामया मंदिराच्या एका कोपऱ्यामध्ये छोटीशी जना बसलेली आहे, जा जरा खबरदारी घे आणि ने तिला घरी, तिचं पालन पोषण कर. अरे एवढूस बाल ब्रह्म या सावळ्या ब्रह्माच्या प्रेमामध्ये वेड पिसा झालेला आहे, आवर घाल जरा तिला. नामयाने जावं आणि कोपऱ्यामध्ये बसलेल्या जनाबाईला विचारावं, काय गपोर तू, काय तुझं नाव? छोट्याशा जनाबाईने सांगावं, माझं नाव जनी आहे. नामदेवरायांनी म्हणावं, चलशील माझ्या घरी, थोडंफार काम मिळेल ते करायचं आणि राहायचं, जमेल का तुला? जनाबाईने हो म्हणावं. आता त्या वेळीची ती परिस्थिती, नामदेवरायांची परिस्थिती, शिंप्याचा धंदा होता, नामदेवराया मिळेल ते काम करायचे बिचारे आणि त्यांचा उदरनिर्वाह करायचे. एकादशीच्या घरी शिवरात्र यावी तशीच ही गत होती. नामदेवरायांच्या घरी त्या जनाबाईचं जाणं व्हावं आणि जनाबाईने, मातांनो विचार करा, 1 नाही 2 नाही 14 जणींचं काम सांभाळावं. किती? 14 जणांचं. आजकालच्या 7 वर्षाच्या मुलीकडून आपल्याला ही अपेक्षा करता येईल का? मोठी जरी असली 18-20 वर्षाची तरी तिला एक पंगत वाढायला लावली की तिची कंबर दुखते. आजची आपली परिस्थिती आहे. पण लहानग्या जनाबाईने 7 वर्षाची जनाबाई आणि 14 जणांचं काम सांभाळावं, सगळं करावं, उष्टी भांडी खरकटी सगळं आवरावं, मिळेल ते ल्यावं, मिळेल ते खावं, चंद्रभागेच्या तीरावर जाऊन आपली क्षुधा हरण करावी, तृप्ती करावी आणि केवळ दळिता कांडिता तुझं गाईन अनंता याच एका भक्तीने तिने अख्खं जीवन पूर्ण करावं पांडुरंगाच्या चरणार विंदावर. आणि याचा परिणाम काय व्हावा? नुसतं जनाबाईने काम करावं आणि झालं असं नाहीये. जनाबाईने अनुसंधान ठेवत काम केलं. माझा पांडुरंग सुद्धा तिला सहाय्य झाला. किती सहाय्य झाला? घरही झाडणे साळीही कांडणे, केर तो भरणी अंगणीचा, आणि तसे पाणी वेगे चक्र पाणी घाली तसे वेणी आपुले हाते, बैसोनी एकांत पहा तसे केसांत उवाते मारीत लाहे लाहे. चोखोबारांनी वर्णन करावं, माझ्या पांडुरंगाने जाणावं, लहानग्या जनीला कोणी नाहीये, आई बाबा नाहीये, तिचे केस विस्कटलेले आहेत. अक्षरशः माझ्या पांडुरंगाने तिच्या डोक्यातल्या उवा काढाव्यात, मोरीमध्ये जाऊन न्हाणीमध्ये जाऊन तिचं न्हाणं धुणं करावं, तिचे विस्कटलेले केसांची वेणी घालून द्यावी आणि मग तिने म्हणावं, दळिता कांडिता तुझं गायन अनंता. त्याचा परिणाम होता भगवंताने घर झाडण्यामध्ये सुद्धा मदत करावी. हे कशाचं फळ आहे श्रोते हो? आपण कुठल्या परमार्थाच्या वाटेने जात आहोत? जरा विचार करा. संतांना तो सहाय्य झाला, आपल्याला का होणार नाही? पण संतांनी जो भाव अर्पण केला तो मात्र अजून आपला करायचा राहिलेला आहे. तो भाव ज्या दिवशी अर्पण होईल त्या दिवशी खरंच माझा पांडुरंग तुम्हाला मिठीत घेतल्याशिवाय राहणार नाही. पण भाव ठेवणं गरजेचं आहे. कुठपर्यंत संसाराच्या रहाट गाड्यामध्ये आपलं अख्खं आयुष्य खर्च करणार आहोत? माणसाचा स्वभाव आहे. संसारातून निवृत्ती आणि परमार्थाकडे प्रवृत्ती माणसाची कधीच होत नाही. परमेश्वर प्राप्तीचे वेध माणसाला कधीच लागत नाही. पण एकदा का जीवनामध्ये आलेलो आहोत ना, तर एकदा त्याच्या प्राप्तीचे सुद्धा वेध लागायला हवेत. कधीतरी वाटावं, माझा पांडुरंग मला मिळावा. अशी जी अन्याश्रयाणाम त्यागो अनन्यता असलेली जी भक्ती आहे, सर्व आश्रयांचा त्याग करत केवळ त्याचा आश्रय स्वीकार करत त्याच्या चरणावर जो अर्पण झाला, तीच भक्ती भगवंताला आवडते. संसाराच्या मायेवर जो संकल्प करतो की आता त्यागला हा संसार असं म्हणत केवळ त्याच्या चरणावर जो अर्पण झाला, त्याची भक्ती परमेश्वराला अर्पण झाली. अभंगाच्या पहिल्या चरणात आवड देवा
सुंदर श्रवण तुम्हाला रोज होत आहे. तुम्ही भाग्यवान आहात खरंच. इतकं सुंदर, इतकं समर्पक आणि इतकं सुंदर. पहिली सुद्धा चाल गायली ज्यावेळी ठेविले अनंत तैसेची राहावे असा तुम्ही नाद करावा, त्यावेळी खरं डोळ्यातून पाणी आलं. तुकोबरायांनी किती सुंदर लिहिलंय ना, ठेविले अनंत तैसे चिरावे. आपण राहतो का हो तसं? देवाने ठेवलं त्या परिस्थितीत? खरं सांगा, राहतो का? आपल्या किती अपेक्षा वाढत चालल्या. पण ज्यावेळी तुकोबरायांचं आणि इतक्या सुंदर रागामध्ये, इतक्या सुंदर शब्दफेक आणि इतकं सुंदर त्याची चाल, डोळ्यातनं पाणी आलं. खरंच तुकोबरायांचं कसं जीवन असेल हे आठवलं मला. टाळ्या वाजवा एकदा सर्व महाराजांसाठी. अतिशय उत्कृष्ट. नाही तर बऱ्याच ठिकाणी काय होतं ना, आम्ही म्हणतो तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे आणि ते म्हणतात तिन्ही देव जैसे परभणीचे ससे. असं होतं बऱ्याचदा. एवढंच नाही, एका कीर्तनाला तर असं झालं महाराज, तेरवीचं ते कीर्तन होतं आणि मी सुंदर असं म्हणायला लागले, वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला. तेरवीचं कीर्तन मागच्यांनी सुरू केलं, वस्ती कर मस्ती आला, मस्ती आला. असं ऐकले बरोबर म्हटलं, आता हे तेरवीचं कीर्तन डोक्यात दगड घालायचेच काम आहेत ना. ते मेलेलं उठून बसायचं, वस्ती कर मस्ती आला म्हटलं तर. बऱ्याच ठिकाणी होतं बरं असं, पण तसं इथे नाही. मी एका ठिकाणी असं सहज म्हटलं सगळी व्यवस्था उत्तम आहे, पण मला खेद या गोष्टीचा वाटतो की तुम्ही सगळे कमी संख्येने आलात. एवढंच म्हटलं. काही चुकलं का माझं? काही नाही, एवढंच म्हटलं. सगळी व्यवस्था सुंदर आहे, पण खेद या गोष्टीचा आहे की तुम्ही सगळे कमी संख्येने उपस्थित आहात. लगेच मागच्यांनी प्रमाण उचललं, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत आहे. म्हटलं बरोबर आहे. कीर्तनाला लगेच आता विठोबा रुक्माई केलं तर बरं, नाही तर पुढचं लगेच दिसायला लागलं होतं मला ते काय चित्र आहे ते. पण तसं इथे अजिबात नाहीये. सुंदर असं नामचिंतन आपल्या कानावर इतक्या मधुर ध्वनीने ऐकायला मिळतं, हे सुद्धा आपलं परम भाग्यच आहे बरं. विठ्ठल विठ्ठल. तुकोबरा या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावे माया संसाराची. हीच थोर भक्ती आवडते. बघा, भक्तीच्या असंख्य लक्षण नारद भक्ती सूत्रामध्ये सुद्धा नारदजींनी सुंदर अशा प्रकारे प्रतिपादित केलेले आहे. पूजा दिश्वी अनुराग इति पराशर्यः. पराशर नंदन व्यासांच्या मताने, ऐकताय ना तुम्ही सर्व? झोपले नाहीत ना, घरी नाही ना गेले? एक तर चष्मे लावता आपण, आतमध्ये झोपले की जागी आहे मलाही दिसत नाही, असा प्रॉब्लेम आहे. जरा जागी राहा, डोळे उघडे ठेवा. बरं, काही काहींचा प्रॉब्लेम हाय, पण काही काही डोळे उघडे ठेवून सुद्धा झोपतात. थोडे प्रसन्नतेने ऐका. काय ना, कीर्तन लोकांना बरं वाटावं म्हणून कधी करायचं नाही, असं आमच्या परंपरेत सांगितलं जातं महाराज. आमच्या पणजोपापासून चालत आलेली ही परंपरा आहे. कीर्तन लोकांना बरं वाटावं म्हणून कधीच करायचं नाही, तर कीर्तन लोकांचं बरं व्हावं म्हणून करावं लागतं. त्यामुळे याच एका अट्टहासाने इथून उठताना हृदय मंदिरामध्ये तिळा एवढं जरी त्याच्या विषयीचं प्रेम जागृत झालं तर आजचं कीर्तन सफळ झालं. विठ्ठल. नारदांच्या मते पूजा दिश्विती अनुराग इति पराशर्यः. पराशर नंदन व्यासांच्या मते ज्याचा अनुराग पूजेवर आहे, म्हणजे शास्त्रोक्त जी षडगुण संपन्न अशी पूजा असते, षोडशोपचारे अशी जी पूजा असते, ज्याचं प्रेम त्या पूजेवर आहे, पूजा करण्यामध्ये ज्याला रुची आहे, तो खरा भक्त. असं कोण म्हणतं? व्यास म्हणतात. पुढे चालून, पण आपलं तसं पण नाहीये बरं. एकेकाचं मी तुम्हाला सांगते. व्यासांच्या मते पूजेवर ज्यांचा अनुराग आहे तो भक्त खरा आहे आणि त्याची भक्ती खरी आहे. आपलं पूजेवर सुद्धा प्रेम नाही आहे का? पूजा करताना आपलं लक्ष इतकं लागतं का देवाचं? संपूर्ण आंघोळ करण्यामध्ये, देवाचं स्नान करण्यामध्ये, पंचामृत घालायला लागतं का आपलं मन? अजिबात लागत नाही. एक माणूस असंच देवासमोर बसला, पटपट आरती केली, पूजा केली आणि आरती घेतली हातामध्ये आणि लगेच आरतीला सुरुवात केली. पण आरतीला सुरुवात करता बरोबर बाहेरून ढोरं पळायचा आवाज यायला लागला. पूर्वीच्या काळी होतं की नाही ताई? ते गुराखी लोक यायचे आणि ते म्हणायचे ढोरं सोडा. असं म्हटलं की मग आपापले ढोरं सोडायचे. मग ते सर्वांना घेऊन नाना कुठे जायचे? चरायला जायचे आणि मग संध्याकाळी ते आणून सोडायचे. मग तसं त्यांनी आवाज ऐकला की बाहेरून ढोरं पळायला लागले. याची आरती सुरू होती. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. त्याला जसा आवाज आला पत्नीकडे पाहायला लागला आणि म्हणायला लागला, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, आपली म्हैस सुटली का दुसऱ्या कोणाची? जय दे जा लवकर बघ, आपली म्हैस सुटली की दुसऱ्या कोणाची बघ लवकर.
याचा अर्थ पूजेत आहे का लक्ष? ज्या दिवाला स्नान घेतलं त्याला 4 तास संध्यापात्रामध्ये तांबणामध्ये आपण घेतो, आपलं लक्षातच राहत नाही, आपलं सगळं चित्त संसारामध्ये असतं. त्यामुळे हे आपल्याला जमू शकत नाही. पुढे म्हणतात कथा दिश्विती गर्गहा, गर्गाचार्यांच्या मते कथेमध्ये ज्याचं प्रेम आहे, कथेमध्ये कीर्तनामध्ये ज्याचा अनुराग आहे तो खरा भक्त आहे. पण आपण इथे सुद्धा पास होत नाही. कथा कीर्तनामध्ये आल्याबरोबर आपल्याला काय होतं? कीर्तने बैसता निद्रे नाग गेले, मन माझे गुंतले विषय सुख, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. कथेत कीर्तनात बसलं की ती निद्रा राणी आल्याशिवाय राहत नाही. आपण इथे सुद्धा पास होत नाही. शेवटी नारदजी म्हणतात नारदस्तु तदर्पिता अखिलाचारिता तद्विस्मरणे परम व्याकुलतेती. जो भक्त निरंतर त्याच्यावर प्रेम करता करता एखाद्या क्षणासाठी जरी त्याचा विसर पडला तरी व्याकुळ होतो तो खरा भक्त. आपण इथे सुद्धा बसत नाही. अजून आपण भक्तीच्या मार्गाने परिक्रमण करायलाच चुकलेलो आहे, राहिलेलो आहे. पण तरी नारदांच्या मते ज्या भक्ताचं निरंतर प्रेम परमेश्वरावर आहे त्याचं स्मरण झाल्या, त्याचा विसर पडल्यानंतर क्षणार्धाचा जरी विसर पडला तरी सुद्धा जो व्याकुळ होतो तो खरा भक्त. आणि त्याची असलेली भक्ती हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची हीच जी आहे ना इतकी समर्पण भक्ती ती माझ्या परमेश्वराला आवडते. विठ्ठल फक्त त्याच्यामध्ये अट एवढीच आहे. श्रोत्यो माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? नुसत्या मानात डोलवत जा, एक तर असं तरी करा, एक तर असं तरी करा, उग असं नका करू. मलाही कळायला हवं तुम्हाला माझं बोलणं कळतं की नाही. प्रसन्न मुद्रेने बसा जरा आणि छान हसत आजचं कीर्तन ऐकायचंय. थोडं गांभीर्याने ऐका. रोज कदाचित तुम्ही हसत असाल पण आज गांभीर्याने ऐका. मी तुम्हाला सांगत होते या सुंदरतेने नटलेल्या भक्तीमध्ये एकच अट आहे. ती कुठली अट आहे? या भक्ती प्रवासामध्ये, या भक्तीच्या मार्गामध्ये भक्ताने समाधानी होणं गरजेचं आहे. कारण जितना सामान कम रहेगा उतना सफर अच्छा रहेगा. जोपर्यंत मरण येईल तोपर्यंत आपण निर्लेप झालेलो असावे, आपल्या मनाला कुठलेही विकार वगैरे जडलेले नसावेत. याच्यासाठी अपेक्षांचं ओझं कमी करायचं आणि समाधानाने आयुष्य जगायचं. मला माहिती आहे आजकालच्या काळामध्ये समाधानाने आयुष्य जगणं फार कठीण झालेलं आहे. आपल्या अपेक्षा एवढ्या वाढलेल्या आहेत, आपल्याला थोडं मिळावं की जास्त मिळालं पाहिजे अशी अपेक्षा आपली दांडगी होते. जो सायकलवर चालतो त्याला वाटतं 2 व्हीलर मिळावी, जो 2 व्हीलरवर चालतो त्याला असं वाटतं 4 व्हीलर मिळावी, जो 4 व्हीलर मध्ये चालतो त्याला असं वाटतं BMW चांगली जरा इनोवा क्रिस्टा वगैरे अशी मिळावी. आणि अशी सुद्धा जरी मिळाली तरी त्याला असं वाटतं एखादं प्रायव्हेट जेट आपलं झालं तर फार बरं होईल. अपेक्षा वाढतच जात आहेत ना, कधी कमी होत आहेत का? लक्षात आहे तरी का आपल्या की शेवटी आपल्याला मरायचंच आहे, शेवटी आपल्याला जायचंच आहे, शेवटी तिथेच जायचंय, मातीतच आपल्याला माती स्वरूपच व्हायचंय. याचा सगळ्याचा विसर आपल्याला पडला. आणि एवढं सगळं झाल्यानंतर असमाधानी आपण राहिलोत आणि असमाधान त्यामध्ये आल्यामुळे, चित्तवृत्तीमध्ये आल्यामुळे आपण कायमस्वरूपी दुःखी आहोत. पण तुकोबराय सांगतात ऐका जरा, भक्तीचं सर्वात मोठं लक्षण हे आहे की तुम्ही समाधान माना. जे मिळालंय त्यामध्ये आनंद आहे, जे देवाने दिलंय त्यामध्ये अतिशय आनंद आहे. आणि असा जो राहतो तो फार त्याचं जीवन आनंदानं जातं. बरं किती समाधानी बघा तुम्ही. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची एक सुंदर कविता आहे, अगदी माझ्या हृदयस्थ आहे. आणि समाधानाची परिभाषा ती इतकी सुंदर त्यामध्ये व्यक्त करतात. आपल्या प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये, आपल्या हृदय मंदिरामध्ये ठसावावी अशी सुंदर कविता आहे. वंदनीय महाराज म्हणतात, भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे, प्रभू नाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या हे पहारे तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या रे, दारास नाही दोऱ्या रे, या झोपडीत माझ्या येतात ही सुखिया, जातात
आणि शेवटी म्हणतात तुकड्या मती करावी पायी तुझ्या नमावी मूर्ती तुझी राहावी हो या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या अशा या झोपडीमध्ये तुकड्या दासाच्या त्या झोपडीमध्ये किती आनंद आहे. भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या किती समाधान आहे हो. चार भिंती सुद्धा आजूबाजूला नाहीये उघड आसमंत त्या ठिकाणी दिसतायत तारे दिसतायत झोपलेले आहेत जमिनीवर त्याच्याकडे पाहतायत आणि नामस्मरण करतायत पण तरी काय म्हणतायत किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या. खरं सांगू समाधान ही चित्तवृत्ती आहे समाधान हा स्वभाव आहे. कधी कधी तो बंगल्यात सुद्धा मिळत नाही आणि कधी कधी झोपडीत सुद्धा मिळाल्याशिवाय राहत नाही. समाधान हा स्वभाव आहे आपल्या अंतरंगामध्ये तो असायलाच हवा. जोपर्यंत समाधान येत नाही तोपर्यंत आपण आनंदी होऊ शकत नाही. आज दुःखाचं आपलं कारणच ते आहे. शेजारच्याने गाडी घेतली म्हणून आपलं पोट दुखायला लागतं. जोपर्यंत त्याच्या गाडीचा ऍक्सिडेंट होत नाही तोपर्यंत हे पोट दुखणं शांत होत. तुम्ही पण नाहीच म्हणता का? जरा तुम्ही तर म्हणा की नाही नाही ताई आम्ही असे नाही बरं असं म्हणा ना जरा माझ्या करता का होईना. आता तुमचं कसं आहे माझं म्हणणं बरोबर आहे की नाही. तुम्हाला थंडी वगैरे वाजते का असं काही नाही ना. आता येताना आम्ही थांबलो होतो महाराज जळगाव जवळ आणि तिथे दोन म्हाताऱ्या बाजूला बसलेल्या होत्या. एक विदर्भातली होती एक खानदेशातली होती. मग त्यांचं बोलणं सुरू होतं. मी जरा जवळ गेली म्हटलं उगाच यांचे केस पांढरे नाही होत जरा अनुभव घेऊयात. आणि ते पडलं ना खरंच कीर्तनात सांगायला कामी. गेली जवळ त्यांचं बोलणं सुरू होतं. एक म्हणायला लागली बहीण लयच थंडी वाढलेली आहे या वर्षी तर लयच खडाक्याची थंडी पडली म्हणे. थोडीशी विदर्भातली भाषा लयच कडाक्याचं थंडी पडली लय हिव वाजू राहिला म्हणे. काय सांगू तुले 15 दिवस झाले मी शूटर धुतलं नाही म्हणे. शूटर ते नाही बरं ते घालायचं शूटर. 15 दिवस झाले मी शूटर धुतलं नाही. ती खानदेशातली जरा जबर होती. ती म्हणायला लागली अबो माय तुला फक्त 15 दिवस झाले शूटर धुतलं नाही मी 1 महिना झाला अंग धुतलं नाही म्हणे. एवढी थंडी आहे म्हणे आणि खरंच तशी कडाक्याची थंडी यावर्षी पडली. कधीच जन्मात पाहिली नाही तशी थंडी यावर्षी पडली. म्हणून म्हटलं तुम्हाला थंडी वगैरे वाजत नाहीये ना छान मोकळ्या अंतःकरणाने जरा बोलत चला माझ्याशी जरा माना तरी डोलवत चला. विठ्ठल विठ्ठल अशा समाधानाचा आपला अजिबात स्वभाव नाहीये. म्हणून जरा समाधानी वृत्ती ठेवत स्वभाव जरा शांत करत समाधानाचा करत परमेश्वराला सांगावं तू जी परिस्थिती दिलेली आहे ना त्याच्यामध्ये मी आनंदित आहे. अनुकूल परिस्थिती असू दे किंवा प्रतिकूल परिस्थिती असू दे देवाला एकच सांगायचं तेरे फूलों से भी प्यार तेरे कांटों से भी प्यार तेरे फूलों से भी प्यार तेरे कांटों से भी प्यार तेरे कांटों से भी प्यार ओ तेरे फूलों से भी प्यार तेरे कांटों से भी प्यार जो भी देना चाहे तेरे करतार जो भी देना चाहे तेरे फूलों से भी प्यार तेरे कांटों से भी प्यार मुझे सब कुछ कबूल तेरी धूप और छाँव दाता किसी भी दिशा में ले चल जिंदगी की नाव चाहे हमें लगा दे पार चाहे डूबा दे मझधार तू जो भी देना चाहे दे दे मेरे करतार तेरे फूलों से भी प्यार तेरे कांटों से भी प्यार. अरे फूल जरी दिले तरी पण आनंद आहे देवा आणि काटे जरी दिलेत वाटेमध्ये तरी सुद्धा आनंद आहे. किती समाधानाची भावना आहे ना आणि किती उत्कंठ आणि किती उत्तुंग भावना आहे. काही नव्हतं तुकोबारायांकडे जनाबाईकडे ज्ञानोबारायांकडे कसल्या सोयी सुख सुविधा काहीही नव्हतं. अक्षरशः फुटक्या भांड्यावर केलेला तो संसार. जाऊ पुढती भिके कुत्रे घरे राखी दी जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखी दी कुत्रे घर राखी दी
परिस्थिती, कुत्रे घर राखिती, अशा परिस्थितीत सुद्धा यतात्मा दृढ निश्चय. भगवद्गीतेमध्ये 12व्या अध्यायामध्ये ज्यावेळी भक्ती लक्षणं सांगितली त्यावेळी सांगितलं यतात्मा दृढ निश्चय. भक्तीचं सर्वात मोठं लक्षण म्हणजे दृढ निश्चय आहे. काहीही होऊ दे, जब हे आकाश वर पडो पाहे, जब हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाए, पडवाना त्रिभुवन पाहे, तरी तुझीच वाट जव हे आकाशवर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, तरी मी तुझीच वाट पाहे गा विठ्ठला. किती दृढ निश्चय आहे हा. काहीही होऊ देत, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. जीवनामध्ये कसलीही परिस्थिती येऊ द्यात, तो जर तुमच्या जीवनामध्ये अखंडित आहे तर तुमच्या केसालाही धक्का लावण्याची कोणाची हिंमत नाहीये, लक्षात घ्या. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवायचा, समाधानाने आयुष्य जगायचं आणि त्याला सांगायचं तुझ्या परिस्थितीत आम्हाला ठेवशील, ती परिस्थिती आम्ही गोड करून घेऊ. अभंगाच्या ठेविले आनंदे तैसेची रहावे, ठेविले आनंदे तैसेची रहावे, ठेविले आनंदे तैसेची रहावे, ठेविले आनंदे तैसेची रहावे. हो सांगतो टाळ्या वाजल्या म्हणजे सुंदर गायलं. ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आजकाल ठेविले अनंते तैसेची रहावे हे एक कट्टर आळशीपणाचं लक्षण आपण मानायला लागलो बरं. जे कट्टर आळशी ते म्हणतात काय करावं लागतं, ठेविले अनंते तैसेची रहावे. एवढंच नाही, पुढचं ऐका, चित्ती असू द्यावे समाधान. तुमच्या चित्तामध्ये समाधान ठेवा, हे महत्वाचं आहे ना. ठेविले आनंद, मग काय तसंच राहणार का आयुष्यभर? दारिद्र्यच राहणार का? नाही नाही, बळे लक्ष्मी घरी आणावी. काय म्हणतात त्याला, चाणाक्ष बुद्धी चालवावी आणि बळे लक्ष्मी घरी आणावी. या न्यायाने चांगली अशी बुद्धी चालवायची आणि सुंदर संसार करायचा. असं पण एकीकडून म्हणायचं नाही की ठेविले आनंद. तुकोबरायांचा म्हणण्याचा भाव कसा आहे की चित्तामध्ये समाधान ठेवा, परमात्मा येईल. ज्या परिस्थितीमध्ये त्याने दिलेला आहे आपल्याला त्या परिस्थितीत समाधान माना, असा तुकोबरायांचा भावार्थ आहे. विठ्ठल पण आपल्या अंतःकरणात समाधान राहिलेलं नाहीये. बघा, आजकाल बऱ्याच सुख सुविधा आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत, पण समाधानासाठी मात्र आपण दारोदारी भटकतो. पूर्वीचा काळ फार सुखद होता, नाही का माता मौल्यांनो? पूर्वीचा काळ कसा होता? आज कितीही मोठं कूलर आणलं तरी पूर्वी 4 चौघ मिळून बाजीवर बसून निंबाच्या झाडाखाली जी गार गार हवा खात होते ती आता मिळते का? बाजच म्हणतात ना तुमच्याकडे, बाजीवर बसून खाट वगैरे ज्याला. हा, आता किती मोठं रेफ्रिजरेटर येऊ द्या, फ्रीज येऊ द्या, पण पूर्वी ज्या माठामध्ये पाणी गार व्हायचं ते आता मिळतं का हो? त्याच्यामध्ये त्या वाळ्याचा सुंदर असा सुवास लागलेला असायचा त्या पाण्याला, आणि इतकं सुंदर पाणी ते पाणी सुद्धा रुचकर लागायचं पहिले. आता किती पण फ्रीजचं पाणी पिलं तरी पण आपला घसा धरतो, पण तृप्ती काही होत नाही. पूर्वी सुंदर सुंदर अशा गोष्टी होत्या ज्या आजकाल आपण पाहायला मिळत नाही. पूर्वी इतके सुंदर भजन सुद्धा, गाणे सुद्धा इतके सुंदर होते. आता किती पॉप सॉन्ग निघले, किती पण बॉलिवूड सॉंग्स निघले, तरी पण त्याची सर आता येत नाही. पूर्वी तो छोटासा
काय म्हणतात त्याला, रेडिओ वगैरे जरी लावला आणि त्या रेडिओमध्ये तो लता दीदींचा स्वर लागायचा आणि तो स्वर ऐकला की मग मात्र मंत्रमुग्ध होऊन जायचो. या सगळ्या पृथ्वी मंडलावर तो एक स्वर कानावर आला की सगळं जग विसरून जायचं हो माणूस. आता किती पण ढँग 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 मला म्युझिक येऊ द्या, त्याने समाधान मिळत नाही. पूर्वी नुसता लता दीदीने एक स्वर म्हणावा आणि आपली तृप्ती व्हावी. लता दीदीने म्हणावं की नाही, विठ्ठल विठ्ठला 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 बाई विकत घेतला आठवतं का तुम्हाला? आठवतं की नाही? किती सुंदर स्वर झणकार कानावर पडायचा, तो गोड मधुर कंठ. आणि त्याच्यामध्ये ते त्यांनी सांगावं, काहीच नाही केलं, फक्त एवढंच केलं, नाही खर्चली कमळी कमळी, नाही वेचला जन्मभरीच्या श्वासांतुकी मोजले हरला, मोजले हरला, विकत त्यावेळी तो स्वर कानावर आला, बाळ गुराखी यमुनेवरचा, गुलाम काळा सत्ता घरचा, हाच चुक्याचा विठ्ठल आणि दासाचा श्रीराम, दासाचा श्रीराम, विकत घेतला श्याम, बाईनी विकत घेतला श्याम. निज रूप दाखवा हो हरिदर्शनास द्या हो, निज रूप दाखवा, आधास दाविले प्रभु विश्वरूप दावा, मुरली मनोहरा या बालगीत पावा, एका पदामुली गोवर्धना धरा हो, रूप दावा असे सुंदर ते स्वर कानावर पडायचे आणि असंख्य रागांमध्ये परमेश्वराला आळवलं जायचं आणि तो खरंच धावत यायचा, प्रत्येकाच्या घरी धावत यायचा. आता आपण घसे फार खरडतो, पण तो काही यायला तयार नाही, कारण तेवढी भावशुद्धता अंतःकरणात नाहीये ना, तेवढी सात्विकता अंतःकरणात नाहीये. काम पडलं की त्याला बोलायचं, कुठला नाहीये हा, कोणी आपल्याला सांगितलं की काम पडलं तेव्हाच त्याला बोलवायचं, असं नाहीये हो. सुख दुःखामध्ये सगळ्याच जीवनाच्या प्रवासामध्ये तू आमच्या सोबत असावा, ही भावना आपली असावी. द्रौपदीने सुद्धा त्याला बोलावलं होतं, असंख्य रूपाने बोलवलं. आणि खरंच आहे, अनंत रूपे अनंत वेशे देखील म्यासी, बाप रखुमा देवी वरुण वाणले कैसी, देखिला देखिला माया देवाच्या, देखिला देखिला माया देवाच्या. अनंत रूपाने त्याला आवाज द्या. अहो तो प्रत्येक रूपामध्ये यायला तयार आहे. कधीतरी त्याचं स्वरूप डोळ्यासमोर आठवा, हातामध्ये शरछाप घेऊन उभा दिसेल आपल्याला श्रीरामचंद्र प्रभूंच्या रूपामध्ये. कधीतरी त्याला द्वारिकाधीश कृष्ण म्हणून जर आळवलं तर हातामध्ये सुदर्शन धारण करून किंवा पायाला तेवड घालत, हातामध्ये वंशी धारण करत माझा भगवंत आल्याशिवाय राहत नाही. कधीतरी हाच भगवंत ज्यावेळी कैलाशावर असतो त्यावेळी सांब सदाशिव म्हणून आळवा, तो आल्याशिवाय राहत नाही. आणि नाही जमलं तर एक सर्वात सुंदर रूप आहे, अतिशय सुंदर, राधा राणीच्या विरहामध्ये संतप्त झालेलं ते स्वरूप. अख्खी काया गळून गेलेली आहे, गोल गोल त्याचे नयन आहेत. आणि तो कसा दिसतो, एकदा सुंदर भजन करूया. सर्वांनी हात मोकळे करायचे आणि मुखाने नाम घ्यायचे. जगन्नाथ चकाने लीला चलवरे, तून संभाले तो हमें कौन संभाले. दोनों हाथ उठाओ.
गायला मला कमी येतं. तुमच्याकडे गायन करत नाही का तुम्ही? करता ना? म्हणता येत नाही का? म्हणता ना? सुंदर माझ्यासोबत भजन करा. काय म्हणायचंय? जगन्नाथ चक्का नयन माने गोल गोल नयन है ना उस प्रभु के, इसीलिए बड़े प्रेम से हा जगन्नाथ जगन्नाथ चक्का नयन चक्का नयन लीला चलवरे लीला चलवरे तून संभाले तो हमें कौन संभाले आ जगन्नाथ 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 आनंद आला ना सर्वांना? तो ऐसे प्रभु है जगन्नाथ चका नैन लीला चलवारे और तू न संभाले तो हमें कौन संभाले. ऐसे जो जगन्नाथ जी है कुठल्याही रूपाने हाक मारा, तो आल्याशिवाय राहत नाही. पण ऐका, समाधानाने जीवन जगायला शिका. प्रत्येक गोष्टीमध्ये समाधान असायलाच हवं. मुलींमध्ये सुद्धा आणि तरुणांना सुद्धा माझं एकच सांगणं आहे, जीवन प्रवास फार कठीण आहे सध्या तरी. हा, अभ्यासाच्या बाबतीमध्ये स्पर्धेच्या या युगामध्ये अजिबात समाधानी राहू नका. आज मला 98 मार्क पडले, उद्या मला 99 पडावे अशी असमाधानी वृत्ती तुमची असायलाच हवी. याबद्दल निशंक राहा. पण हो, जीवन प्रवासामध्ये उगाच कोणाची स्पर्धा करायची नाही. तो पुढे चालला म्हणून आता आपल्याला त्याला मागे खिचून आपल्याला पुढे चालायचं, अशी वृत्ती आपली काही कामाची नाही. बरं, समाधान म्हणा, सगळ्या गोष्टी सोयीस्कर होतात, सुंदर होतात. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई विठोबा सत्पुरुष होऊन गेले ज्यांनी प्रत्येक वेळी भारताचाच विचार केला. पण बिचारे लेकर आई बाबांना सोडून संस्थेमध्ये राहतात, शिक्षणही करतात आणि परमार्थही करतात. किती सुंदर आणि सात्विक ही भावना आहे. मुळात यांच्या आई वडिलांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. हे महत्वाचं आहे. शिक्षण देणं महत्वाचं असतं, पण त्यासोबत आध्यात्मिक शिक्षण सुद्धा फार महत्वाचं. इतका सुंदर आशीर्वाद आदरणीय महाराजांनी, काय सुंदर लेकर हे घडवलेत बघा. इतकं सुंदर गायन आणि इतकं सुंदर वादन सुद्धा. आता बघू याच्या पुढे तुझं वादन. आणखी नाही बघितलं, पण तरी एकदा महाराजांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एवढ्या विद्यार्थ्यांना घडवावं. अहो, चार भिंतीच्या आतला विचार सगळेच करतात हो,
पण उदात्त विचार असावा. विश्व मांगल्याचं स्वप्न माझ्या माऊलींनी पाहिलं होतं. आणि तसंच कोणीतरी असा जर विचार करतं की प्रत्येक घरातून एक तरी मुलगा घडला पाहिजे, वारकरी संप्रदायाचा पाईक झाला पाहिजे, ही भावना सुद्धा उदात्त आहे आणि उत्तुंग आहे. या भावनेसाठी मी तुम्हाला म्हटलं की महाराजांनी एवढे सुंदर मुलं घडवलेत. चार भिंतीच्या आतला विचार नाही केला, हा जगभराचा विचार झाला. सुंदर असं वातावरण मला या ठिकाणी अनुभव करायला मिळालं. मी सुद्धा फार कृतकृत्य झाले इथे येऊन. सुंदर असा आनंद आपण सर्वांच्या सानिध्यामध्ये मी सुद्धा घेतला. गेल्या 1 ते 1.5 तासापासून भगवंताचं गुणानुवादन आपण फार श्रद्धेने करत आहात. आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करते की आपण संसारातला थोडासा वेळ काढून इथपर्यंत आलात. त्यातल्या त्यात हा संपूर्ण सप्ताह इतका धावपळीने व्यवस्थित सांभाळणारे निष्ठावंत वारकरी आपल्या गावामध्ये आदरणीय बापूलालजी आमचे नानाजी आहेत. एकदा नानांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. या निष्ठावंत वारकऱ्यामुळेच खरं तर हे कार्यक्रम टिकून आहे. कारण आजकालची तरुण मंडळी, आमच्या या पण क्षेत्रामध्ये बरीच तरुण मंडळी आहेत, पण जे या निष्ठावंत वारकऱ्यांनी करावं ते आम्हाला कधीही जमलं नाही. त्याच्यामुळे आणि आमचे नंदलालजी नाना सुद्धा या ठिकाणी आहेत. एकदा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्यांनी वाजवा. महारू नाना, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. फार महत्वाचं आहे हे. अशा निष्ठावंत वारकऱ्यांची गरज असते. यांच्या धावपळीमुळे आपण खरंच ही श्रवणाचा वक्तव्याचा लाभ घेतोय. ही त्यांची धावपळ आहे. त्यांना भगवंताने प्रेरणा करावी आणि आपल्याला आनंद मिळावा. त्यानंतर मला या ठिकाणी ज्यांनी साथ केली, हरिभक्तीपरायण आमचे आदरणीय अक्षयजी महाराज लांडेकर, एकदा जोरदार टाळ्या महाराजांसाठी झाल्या पाहिजे. सुंदर असा आवाज, माता सरस्वतीची फार कृपा आहे. त्यानंतर आघाव महाराज आहेत, एकदा जोरदार टाळ्या आमच्या महाराजांसाठी. असं महाराजांनी गायन केलं, खरंच हृदयाला भिडणारा असा आवाज आहे महाराजांचा. जोरदार टाळ्या वाजवा एकदा, सुंदर. त्यानंतर आदरणीय आमचे भाऊसाहेब महाराज वडेल, हा सुद्धा एक आवाज काळजाला भिडणारा होता आणि रापलेला चापलेला असा तो आवाज मला ऐकायला मिळाला. जोरदार टाळ्या. हा रापलेला आवाज आहे, हे सुद्धा निष्ठावंत वारकऱ्याचंच कर्तव्य आहे आणि या कर्तव्य दक्षतेनेच त्याने खरं तर इथे प्रस्तुत व्हावं. असा सुंदर आवाज असलेले आमचे भाऊसाहेब महाराज वडेल आहेत. त्यानंतर मृदुंगाचार्य आहेत, विठोबा महाराज धानोरे आहेत का उपस्थित? आहेत. महाराजांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मला जाणवलं ते आपल्याला, आपण ताल ज्यावेळी देत होते ना हातावर त्यावेळी जाणवलं, पण म्हटलं नसतील कदाचित, मला एकदम लक्षात नाही आला चेहरा. त्यानंतर नंदकिशोर महाराज दौंड आमच्या महाराजांसाठी सुद्धा एवढं सुंदर नियोजन आणि मार्गदर्शन ते करतात. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. जोरदार वाजवा ना जरा. काय थंडीने हात गारटलेत का तुमचे? पुन्हा एकदा मला या ठिकाणी आदरणीय गुरुवर्य वरसाडीकर महाराजांनी, आदरणीय गजानन महाराज वरसाडीकरांनी एवढी सुंदर मला ही संधीची, ही सुवर्ण संधी दिली, त्याबद्दल आदरणीय महाराजांचे सुद्धा ऋण व्यक्त करते. आज ज्यांच्या घरी संत भोजन होतं, श्री हरिभक्तीपरायण चंद्रकांत नथू पाटील, त्यानंतर श्री हरिभक्तीपरायण वाल्मिक चंद्रकांत पाटील, एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी होऊ द्यात. त्यानंतर कीर्तनाच्या सेवेचे जे यजमान आहेत, ज्यांनी सौजन्य स्वीकारलंय असे असलेले हरिभक्तीपरायण श्री निंबा विश्राम पाटील, त्यानंतर श्री महारू तुळशीराम पाटील, श्री अभिमन पुंडलिक पाटील आणि श्री भाईदास पितांबर पाटील. जोरदार टाळ्यांनी यांचं सुद्धा स्वागत झालं पाहिजे. अन्नदाता सुखी भव असं म्हणत हे भोजन सुद्धा महत्वाचं आहे आणि झालेलं भजन सुद्धा महत्वाचं आहे. बरं, हरिभक्तीपरायण आदरणीय शेखर महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा महाराजांचं सुद्धा कौतुक करत आपण टाळ्यांचा कडकडाट करूयात. आदरणीय आमचे विणेकरी बाबाजी आहेत बघा, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर खरंच असं वाटतं तुकोबराया सुद्धा असेच असतील. बरं, सुंदर असा फेटा आणि सुंदर असं तो पोशाख आणि इतक्या निष्ठेने सुंदर पावली करत त्यांनी एवढं सुंदर 1-1.5 तासामध्ये आपल्याला असं जाणवत होतं. मला तो फेटा पाहूनच जाणवत होतं की तुकोबराया असेच फेटा वगैरे घालत असतील आणि असं सुंदर भजन करत असतील. दिलीप महाराज, एकदा जोरदार टाळ्या आमच्या दादा महाराजांसाठी. आणि साऊंड सिस्टीमचे चालक आमचे दादा हरिभक्तीपरायण जितू दादासाठी एकदा जोरदार टाळ्या होत जात्या. आमच्या कॅमेरामॅन दादासाठी सुद्धा टाळ्या वाजवा जरा. हा, तुमच्यासाठी वाजवूनच घ्या एकदा. या टाळ्या फार जोरात वाजल्या बरं. आपल्यासाठी अशाच होत्या टामटुमवाल्या, या चांगल्या होत्या जरा, या आमच्यासाठी होत्या ना. तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून, तुमचे मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय नंदू महाराजांनी सुद्धा ही सुंदर अशी सेवा माझ्या वाट्याला सुपूर्त केली. सर्वांचे ऋण व्यक्त करते. झालेली सेवा आणि